डोंबिवलीतून रिक्षा, ट्रेन, बस असा प्रवास करीत शेवटी आम्ही पोचलो ठाण्याच्या ग्रँड सेंट्रल पार्कमध्ये. नमस्कार मंडळी, स्वागत आहे कोकण शोभा चॅनलवर. आणि आज न्यूयॉर्क सेंट्रल पार्कच्या संकल्पनेवर आधारित ठाणे महापालिकेने कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून कोलशेत परिसरात 20 एकर जागेवर नमो द ग्रँड सेंट्रल पार्क उभे केले आहे. लहान बच्चे कंपनी घसरगुंडीपासून इतर सर्व खेळ प्रकारांचा मनमुराद आनंद घेताना दिसत होती. तसेच या ठिकाणी भिजण्याची व्यवस्था असल्याने बच्चे कंपनी खूप मजा करताना दिसते. रात्रीच्या सुमारास येथील विद्युत रोषणाई येथे येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देऊन जात आहे. त्यातही येथे चायनीज गार्डन, जापनीज गार्डन, 2 आर्टिफिशियल तलावांच्या समोर कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे. हे पार्क सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते 9 यावेळेस खुले ठेवण्यात येत आहे. 15 वर्षाखालील मुलांना विनामूल्य तर प्रौढांना 20 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. उद्यानाचे उद्घाटन मागील आठवड्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर 9 फेब्रुवारीपासून नागरिकांसाठी हे उद्यान खुले करण्यात आले. ठाणे शहरासाठीच नव्हे तर मुंबई महानगरातील हे सर्वात मोठे उद्यान असून त्यामुळे मुंबई महानगरातील नागरिकांसाठी हे उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे. कुठे बच्चे कंपनीच्या खेळण्यांचा आवाज, तर कुठे तलावाकाठी मन प्रसन्न करणारे पर्यटक, तर कुठे सेल्फी घेत फोटो काढणारे तरुण मंडळी. हे चित्र आहे ठाणे महापालिकेच्या कोलशेत ढोकाळी भागातील सेंट्रल पार्कमधील. ठाणे महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून हे उद्यान विकसित करून घेतलं आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थीमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची 3500 झाडे आहेत. ठाणे शहरातलंच नाही तर पूर्ण मुंबई शहरातलं सर्वात मोठं पार्क आहे. शनिवार रविवार या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या संख्येने हजेरी लागलेली दिसून येते. लहान बच्चे कंपनी घसरगुंडीपासून इतर सर्व खेळ प्रकारांचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहे. तसेच या ठिकाणी भिजण्याची व्यवस्था असल्याने बच्चे कंपनी त्या ठिकाणी देखील आपली हौस भागवताना दिसत आहे. रात्रीच्या सुमारास येथील विद्युत रोषणाई येथे येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देऊन जात आहे. त्यातही येथे चायनीज गार्डन, जापनीज गार्डन, 2 आर्टिफिशियल तलावांच्या समोर कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे. न्यूयॉर्क सेंट्रल पार्कच्या संकल्पनेवर आधारित या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एक सुंदर पर्यावरणस्नेही जंगल उभे राहिले आहे. पूर्वीची झाडे, वृक्ष यांना धक्का न बसवता त्यांचाही वापर पार्कमध्ये करून हे उद्यान फुलवण्यात आले आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थीमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख, 2 आर्टिफिशियल तलावांच्या समोर कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवरत नसल्याचे दिसून येत आहे.
करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहेत. मुलांना खेळायला भरपूर जागा आणि ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला, टाटा, बाय बाय.